हीच तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह आहे। निवडणूक आयोगानं नुकतंच तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिलेलं आहे। आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत। शहराध्यक्ष, काय सांगाल? खरं तर तुतारी हे चिन्ह जे आहे ते पक्षाला मिळालेलं आहे, कसं आव्हान असेल प्रत्येक घरापर्यंत हे चिन्ह पोहोचवण्यासाठी? 100% मी तुम्हाला सांगू इच्छितो, आव्हान असं काही नाही। चिन्ह पोचवायला आज प्रसिद्धी माध्यम असेल, सोशल मीडिया असेल, याच्या माध्यमातून कालच 80% लोकांपर्यंत हा संदेश गेलेला आहे। माननीय पवार साहेबांना कुठलं चिन्ह भेटणार हे लोकांमध्ये उत्सुकता होती व ती काल लोकांमध्ये पाहिलंही भेटलेली आहे। सोशल मीडिया आज आपण ओपन केलं तर आज 80% लोकांनी चिन्हाचा प्रसार त्याच्यामध्ये केलेला आहे। म्हणून निश्चितच येणाऱ्या निवडणुकींमध्ये चिन्ह पोचवण्यासाठी आम्हाला मेहनत ही घ्यावी लागणार नाही। साहजिक तुम्ही जे म्हणताय, जे पहिलं चिन्ह होतं ना आत्ताचं जे चिन्ह आहे ह्याच्यामध्ये तफावत आहे। लोकांमध्ये संभ्रम असेल, वयस्कर लोकांमध्ये असेल, महिलांमध्ये असेल, पण त्याचा प्रचार आम्ही आमचे कार्यकर्ते लोकांच्या घरोघरी जाऊन आमचे पॅम्पलेट देऊन लोकांना आम्ही समजावून सांगू शकतो। आणि लोकांनाही कल्पना आहे, चोरून नेलेलं चिन्ह हे लोक कधीही मान्य नाही करणार। जी महाराष्ट्राची संस्कृती आपली आहे, जे विजयाचं प्रतीक आहे, ती तुतारी नक्कीच येणाऱ्या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, महानगरपालिकेमध्ये विरोधकांची तुतारी वाजवल्याशिवाय शांत बसणार नाही, एवढाच सांगू इच्छितो। खरं तर आज पक्षाला जे आहे ते चिन्ह मिळालेलं आहे तुतारी, त्यानंतर आपल्या इथं जल्लोष करण्यात आला। कशा पद्धतीचा हा जल्लोष होता? खरं तर गेले अनेक दिवस म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत झालं तसंच आमच्याही बाबतीत होईल याची आम्हाला खात्री होती, कल्पना होती आणि निवडणूक आयोगाने देखील तशाच पद्धतीचा निकालही दिला। कारण दोन्ही परिस्थिती वेगळ्या असताना सुद्धा निकाल एकसारखा दिला, तर हे सामान्य जनतेला देखील माहिती होतं आणि कुठेतरी आम्ही वाट बघत होतो की ठीक आहे, आता जे होणार आहे ते होणार आहे, त्याला आपण कोणी थांबवू शकत नाही, परंतु जे चिन्ह मिळेल ते आम्हाला लवकर मिळालं तर आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवून एकंदरीत प्रचाराला लागता येईल। खरं तर चिन्हाची वाट आम्ही बघत नव्हतो। आमचं चिन्ह म्हणजेच पवारसाहेब, आमचा पक्ष म्हणजेच पवारसाहेब आणि सामान्य जनतेला देखील माहिती आहे। आज अधिकृतपणे आम्हाला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे। आम्ही सामान्य जनतेपर्यंत आपल्यासारख्या प्रसिद्धी माध्यमातून ते पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न तो कालपासून चालूच आहे, परंतु सामान्य नागरिकांपर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न आमच्यासारखे कार्यकर्ते हे नक्कीच करतील। आज मनापासून आनंद होत आहे, कारण तुतारी हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खरं तर आनंद व्यक्त करण्याचं एक साधन किंवा आनंद व्यक्त करण्याची आपल्या संस्कृतीमध्ये एक पद्धत आहे। काही ठिकाणी ढोल ताशे वाजवतात, काही ठिकाणी बँड बाजा वाजवतात, तर आपण तुतारी वाजवून आनंद किंवा एक विजयाची सुरुवात किंवा विजयाची घोषणा तुतारी वाजून करतात। त्यामुळे मनस्वी आनंद होत आहे की तुतारी म्हणजे कुठेतरी हे विजयाचे संकेत आहेत की काय, असं मनापासून वाटतंय। सर्वसामान्य नागरिक म्हणून काय वाटतं? कारण आव्हान असेल हे शरदचंद्र पवार पक्षापुढं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, उभ्या महाराष्ट्राला, अखंड भारताला माहीत आहे। पण राजकीय साठमारीतून पक्ष पळवला गेला, चिन्ह पळवलं गेलं आणि काही प्रतीक्षेचा काळ आला। ती प्रतीक्षा संपली आणि नियतीनं समोरच्यांना जे काही द्यायचं ते दिलं, पण आम्हाला मात्र विजयाची तुतारी दिली। तुतारी ही केशवसुतांची कविता। केशवसूत मराठी आधुनिक काव्याचे जनक मानले जातात। केशवसुतांनी सामर्थ्यानं लढणाऱ्या शिपायाकरता तुतारी ही चिन्ह आणि ती कविता लिहिली। त्या तुतारी चिन्हाचा अर्थ असा आहे, जेव्हा युद्धाला तोंड फुटतं तेव्हा तुतारी वाजवली जाते आणि युद्ध जिंकल्यानंतर जेव्हा राजागडावरती येतो तेव्हा तुतारी वाजवली जाते। शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युद्धाची तुतारी वाजलेली आहे आणि जेव्हा शरद पवार साहेब या मावळ्यांच्या जीवावरती विजय मिळवतील तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी सुद्धा विजयाची तुतारी वाजवली जाईल आणि केशवसुतांची ही तुतारी अखंड महाराष्ट्राच्या शरद पवार साहेबांच्या विचारांच्या कुमारांची, सुतांची आणि नव्या पिढीची तुतारी असेल असा विश्वास या पक्षाचा, शहराचा सरचिटणीच्या नात्यानं मला वाटतो। या भावना मी या ठिकाणी जनतेच्यापर्यंत पोहोचवण्याकरता ही भावना व्यक्त करतो। आपणा सर्वांचं या निमित्तानं धन्यवाद आणि पवारसाहेबांच्या विचारावरती वाटचाल करणाऱ्या सबंध शरदचंद्र पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांचं या निमित्तानं अभिनंदन। तर पक्षाला नवीन चिन्ह मिळालेलं आहे, याच नवीन चिन्हावरती आम्ही विजयी होऊ आणि घराघरात हे चिन्ह पोहोचू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं व्यक्त केलेला आहे। कृष्णा पंचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।